मी याच मातीतले कवी राजेंद्रजी सोनवणे यांना विनंती करते की आपलं मनोगत आणि कविता सादर करावी. विचारमंचावरील सर्व मान्यवरांना अभिवादन. कवी जुने मित्रच आहेत हनुमंत चांदकोडे, कल्पनाताई. नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, ज्याला आपलं भाषण 2 मिनिटात संपवता येतं ना किंवा मुद्दा विशद करता येत त्याला जगावरती राज्य करतो तो. त्यामुळे 3-4 मिनिट असेल मी तुमच्याकडे, 2 मिनिटं म्हणजे बोर करणार नाही तुम्हाला. कारण कवींचे खूप प्रकार आहेत, त्यातला एक बोर कवी नावाचंही लय भरणं झालेलं आहे इथे. आणि त्यामुळं संमेलनांचं काय झालं, मी छोटंसंच मला मुद्दा मला प्राजक्ताताईविषयी बोलायचं आहे. मी कवी आहे, 1000-2000 कविता लिहिलेल्या आहेत हनुमंत. पण माझा एक अट्टहास होता की आपण आपल्या कविता छापायच्याच नाहीत. हनुमंतराव स्वतः कवीनं त्याचंच पुस्तक, त्याच्या कवितांचं छापणं, लोकांना ते पुस्तकांचं प्रदूषण करणं अत्यंत घातक गोष्ट आहे. कशाला छापायचे? येतात लोक कविता आहे, आमचे कॅमेरामॅन आहेत आपले. प्राजक्ताताईला मी आत्ता भेटलोय. ताई, मी तुझं अभिनंदन करतो ह्यासाठी. कुठंतरी फेसबुकवरून तिने कविता शोधली माझी आणि मला खात्री होती माझ्या कवितेसाठी. आज पहिल्यांदा भेटतोय मी ताईला, लक्षात घ्या. मी पहिल्यांदा आज बघितलेलं आहे प्रत्यक्षात. आणि मी प्राजक्ताताईचं, आमच्या सर्व बाकीच्या कवींना, हे तर मित्रमंडळी बोरावके साहेब, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत. प्राजक्ताताई, माझा तो अट्टहास पूर्ण केला की मी लय छापलेत, मी लोकांना मदत केली कविता संग्रह छापायला, खरं सांगतो मी तुम्हाला. पण मी माझं कविता संग्रह छापला नाही आणि स्वतः कधीच छापणार नाही. प्रकाशित येतील नाही ते, त्या कविता गेल्या तर गेल्या. आणि त्या कविता संग्रहाचं टायटल केलेलं आहे की मेलेल्या कवीच्या कविता. ते आहे, कुणाला असेल प्रकाशक तर छापतील, नाही छापले तर आपलं काय नाही. आणि कवींसाठी, माझ्या मित्रांसाठी आणि जे कवी आहेत त्यांच्यासाठी मी माझी कविता सादर करतो. 3-4 कडव्याची कविता आहे. आता कवी काय आहे ते तुम्हाला समजेल. राजेंद्र सोनवणे काय. तुझ्याच आसवांची नदी जिवंत आहे, अरे तुझ्याच आसवांची नदी जिवंत आहे. प्रेमावरी इथे आला आवाज बदलला काहीतरी. ह्या मी इथं घेऊ काय ह्याच्यात थोडस ते माईक ओढतो कधी कधी आवाज माझं चांगलं येते. काय झालं, आम्हाला बोलवतच नाहीत तुम्ही मंडळी. प्रकार झाले, प्रस्तावनी, मागणीवर, जॅकेटवाले, दाढीवाले, काय. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही कवी सारखं दिसण्यापेक्षा प्रशांतराव कवी असणं महत्वाचं. बरोबर ना? थोडासा माईकचा प्रॉब्लेम होतोय, माग आवाजाचा काय डिस्टर्ब होतोय का? कवींसाठी सर्व जगातल्या सर्व कवींनाही समर्पित कविता आहे माझी. तुझ्याच आसवांची नदी जिवंत आहे, प्रेमावरी तुझ्या कवी जिवंत आहे. प्रेमावरी तुझ्या जिवंत आहे. तू दूर दूर गेली सोडून या ना भाला. आवाजाचा प्रॉब्लेम झालाय, मान्य करा, थोडं माफ करा. की तू दूर दूर गेली सोडून या ना भाला. तुझीच चांदणी ती नभी जिवंत आहे. प्रेमावरी तुझ्या या कवी जिवंत आहे. अरे घाई करू नका रे प्रेतास जाळण्याची. अरे घाई करू
जिवंत आहे. आणि एका कवीचा जो संदेश असतो ना या ओळीतून सगळ्या जगाला संदेश आहे. आज जे काय अस्वस्थपूर्ण वातावरण चाललंय, अमेरिका युक्रेन युद्ध, की माणूस मारणारे हे धर्म कोण तेरे, अरे माणूस मारणारे हे धर्म कोण तेरे, प्रेमावरी इथेही पृथ्वी जिवंत आहे, प्रेमावरी इथेही पृथ्वी जिवंत आहे. प्रेम हेच इथलं अंतिम सत्य आहे, त्याला शब्दांची याची कुठलीही भाषा नसते. मला वाटतं सर्वोत्तम कविता ही आहे. माझ्या कविता जर मी प्रकाशन केलं माझ्या पुस्तकाचं, कुठल्या प्रकाशनाने केलं तर पैसे देऊन त्यांनी खर्च करून कवीला मानधन देऊन, तर मी एक पान त्यातनं मोकळं ठेवणार आहे, त्याच्यावर काही लिहिणार नाही. आणि तीच माझी सर्वोत्तम कविता असेल असं मला वाटतं. धन्यवाद. मला